नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पूनम या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आहे मंगळवार आणि आज नवी माळ आहे। नवी माळ मी आता आज सीताफळीच्या पानांची घातलेली आहे। प्रसाद म्हणून केळं ठेवलेला आहे। आज देवीचं 9वं रूप आहे आणि आज कन्यापूजन देखील केलं जातं। बहुतेक ठिकाणी कन्याला बोलवतात आणि कन्यापूजन करतात। तर माझी पूजा वगैरे झाली, आरती झालेली आहे आणि डायरेक्ट मी असं तुम्हाला दाखवत आहे। देवाचं दर्शन घ्या, देवीच्या 9व्या रूपाचं दर्शन घ्या। आणि आता नाश्ता वगैरे बनवायचा आहे अनिकेतसाठी। मला तर उपवास असणार आहे, मी माझा उपवास उद्या सोडणार आहे म्हणजे दशमीला। कारण गावाकडे विचारलं तर म्हटले की दशमीच्या दिवशीच घट हलवायचा आहे आणि दशमीच्या दिवशीच मग उपवास सोडतील। तरी पण मी एकदा परत फोन करून विचारते की काय आणि कसं असणार आहे। आणि दसरा 11व्या दिवशी येतोय तर त्याच्यामुळेच हा जरा थोडासा गोंधळ होत होता मला, तर त्याच्यामुळे मी आता फोन करून विचारते। तर चला मंडळी, आता बाकीची कामं आवरून घेते आणि मग नंतर बोलते तुमच्यासोबत। तर मंडळी हे बघा, नाश्त्यासाठी बनवलंय मी अनिकेतला चटपटीत असा चना चाट। आम्ही खातोय, एन्जॉय करतोय। कसा झालाय? मस्त झालाय ना? तर चण्याची भाजी करायची म्हणजे केली आहे। तर त्याच्यासाठी चणे उकडले होते, तर मग थोडी भाजी टाकली आणि थोडे जास्त होते, मग मी त्याला चना चाट दिला असा बनवून। छान लागतो असं ना चना चाट। मीठ वगैरे व्यवस्थित घ्या त्याच्यात। मी कांदा, टोमॅटो, चाट मसाला आणि कोथिंबीर टाकली, थोडासा आपला कांदा लसूण मसाला पण टाकलाय आणि अशी वरून बारीक शेव टाकली। आता छान नाश्ता होईल, प्रोटीन युक्त नाश्ता आहे ना? मस्त आहे ना? खा मग। आणि मंडळी मी चण्याची भाजी बनवली आहे आणि डाळ खिचडी बनवायला पाणी ठेवलंय वरती, तर तुम्हाला दाखवते मी पटकन। हे बघा, दोघांपुरती चण्याची भाजी बनवली आहे अनिकेता दिदीसाठी, आणि इकडे डाळ खिचडी बनायची। अनिकेतला डाळ खिचडी खायची बोलला। आणि इथं सकाळचा थोडासा आपला बटाटा फ्लावर शिल्लक आहे। तर माझ्या चपात्या राहिल्यात मुलांसाठी, मला तर उपवास आहे। तर शेंगदाण्याची आमटी बनवून ठेवली आहे, फक्त भगरीचा भात आता थोड्या वेळाने बनवणार। आधी तिला घेऊन आल्यावरच बनवेल आता गरम गरम थोडासा, आणि नंतर मग आम्ही जेवण वगैरे करू। तर मंडळी आता देवीची आरती झालेली आहे। आरती केली आम्ही आणि बालेसाहेब आले, तर देवीची आरती झाली का म्हटलं हो झाली। तर आता आज नवमी आहे, तर आज कन्यापूजन केलं जातं। तर मी पण माझ्या कन्येचं पूजन करणार आहे। तर आता देवीचं झालंय, तर आता तिचं पण तिला अक्षर वगैरे टिक्का वगैरे लावून घेते। माझ्या देवाच्या कृपेने कन्या आहे, हे की नाही लक्ष्मी, तर तिचं पूजन करते। तर चला मंडळी, मी दाखवते तुम्हाला माझी कशी करते। तर मंडळी इथं संध्याकाळची दिवाबत्ती झाल्यानंतर म्हटलं आधी तिला कन्यापूजन करून घ्यावं, कारण कन्यापूजन हे नवमीला केलं जातं। तर म्हटलं चला आधी तिचं कन्यापूजन करूया। आणि तसंही ती नवरात्रामध्येच झालेली आहे, 6व्या माळीला झालेली आहे ती। तर मुलगी ही लक्ष्मीचंच रूप मानलं जातं। तर मग मला ते सौभाग्य मिळालेलं आहे, तर म्हटलं चला तिचं कन्यापूजन करूया। या अगोदर मला काही असं माहिती नव्हतं, पण जर आता माहिती झालं आहे तर मी आता यापुढे करत जाईन पूजा। तसं मी तिला टिक्का वगैरे लावत असते, परंतु म्हटलं आज आपण तिचं कन्यापूजन करून घ्यावा, कारण लक्ष्मी मानली जाते ना मुलगी पण। या दिवशी पूजन केल्यास मुलीला लक्ष्मी मानलं जातं। तिचे पाय वगैरे धुतले आणि पायावर असे छान स्वस्तिक काढली, कुंकवाने स्वस्तिक काढली, तिचं औक्षण केलं, टिक्का लावला आणि तिला ओवाळलं आणि एक छोटंसं चॉकलेटचं गिफ्ट्स दिलं, लोटो चोको पाय, तिला जे आवडतं ते दिलं। आणि अशा प्रकारे माझी पूजा म्हणजे कन्यापूजन जे असतं ते मी केलं छोटंसं। माझ्या मनातच होतं की मला कन्यापूजन करायचं आहे, म्हणून सकाळपासून माझ्या डोक्यात होतं। तर मी म्हटलं मी संध्याकाळच्या वेळेस, तिन्ही सांजेच्या वेळेस लक्ष्मी येण्याचा टाईम असतो, त्या दिवशी लक्ष्मी आपल्या घरात येत असते। माझ्या घरात ऑलरेडी लक्ष्मी आलेली आहे, तर मग तिचं हे पूजन व्हायलाच हवं, म्हणून मी तिचं इथं एक छोटंसं असं
पूजन केलं आणि हे पूजन केल्याने तीही खुश झाली खूप. तिलाही खूप बरं म्हणजे मस्त असं वाटलं, स्पेशल फील झालं. आणि मुलगी खुश तर सगळे खुश असं म्हटलं जातं आणि घर पण आनंदी वाटतं मग. तर अशा प्रकारे मी तिचं छानसं असं छोटंसं पूजन केलं. आणि तिने ना मी जे हे काढलं ना स्वस्तिक पायावर, तर तिने ते धुतलं पण नाही, तिला खूप आवडलं ते आणि तसंच ठेवलं तिने ते. तर म्हटलं राहू दे, छान दिसतंय, ते धुवायचं का काय असं काय. तिचे पप्पा बोलले की ते धुवून नाही काढायचं का तुला परत. ती म्हटली नाही, मला ठेवायचं आहे. A few moments later. तर मंडळी स्वयंपाक झालाय माझा आता. स्वयंपाकामध्ये मी उपवासाचं बटाटा बनवलंय सगळ्यांना, कारण आणि दुपारीच म्हटला होता की उपवासाचं बनव. त्याला रात्री शेंगदाण्याचं बनवलं होतं तर त्याला आवडलं होतं, तर त्यात फक्त मी आत्ता बटाटा टाकलंय आणि भाकरी बनव बोलला. त्याला भाकरी आवडते, संध्याकाळच्याला खातो तो भाकरी. आणि पाले साहेब पण म्हटले मी पण खाईल, सकाळची थोडीशी भाजी आहे आणि दूध पण खातात पाले साहेब, तर ते दूध पण खातील. आणि माझ्यासाठी मी मग भगर बनवली, थोडीशीच बनवली आता, कारण दुपारी पण तीच खाल्ली होती. आणि आता उद्या उपवास सोडायचा आहे. मग अशी माझ्या आईचा फोन आला होता, तर ती बोलली की उद्याच घट हलवायचेत आणि उद्याच दुपारून उपवास सोडायचा. तरी पण म्हटले तुला एकदा सकाळी 10 वाजता वगैरे मी फोन करून सांगते की इकडं काय केलं आहे. आज तिथं होम पेटवणार आहे, ती माझ्या आईच्या तिथे काळूबाईचं मंदिर आहे, तर तिथं आज होम पेटवणार होते, होमचा कार्यक्रम होणार होता. आणि मग घट हलवायचं उद्या आहे, तर मग मी पण आता उद्याच हलविणार घट आणि उद्याच उपवास सोडणार. तर मग आजच्या रात्रीला पण मी भगरच खाते. तर असं आहे सगळं. आणि आता घ्यायचंय खायला, कारण आता 9 वाजले. तर हे बघा या दोघांचं काय चालू. सावती का काय त्याला, तू काय केलंय ते बॉटलचं दाखव ना, दाखव ना, दाखव ना. आणि तिने बघा त्याची फंटाची बॉटल होती, तर काय केलंय त्याचं, ते कापलंय आणि कुंडीतलं जे झाड होतं त्याची फांदी कापली आणि त्याच्यात ठेवली. किती छान दिसतीये, दाखव. दिसाल मस्त दिसती, पण ती सुकन बाळा, मला नाही वाटत राहील म्हणून ते. मग उद्या जायचंय स्कूलला तुला, आणि काय न्यायचं उद्या, उद्या सांगशील का. तर उद्याच्या व्लॉगमध्ये सांगणार आदिती तिने काय नेलं तर शाळेला, आहे ना आदिती. टिफिनला काय न्यायचं तुला, काय भाजी बनवू उद्या. भेंडी, ऑल टाइम फेवरेट भेंडी. आणि दादा चल ना, चल मग झालंय. तर चला मंडळी, आता जेवायला घ्यायचंय. मी आता जेवण करून घेतो आम्ही सगळे, या तुम्ही पण जेवायला. तर चला, आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्त मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.